आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी. हरीने कोणीले धरी, हरीने कोणीले धरी, हरीने डोकीले घरी, हरीने डोकीले घरी. आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी हरी, आता हरी बाहेर हरी. आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी. तुमच्या आत कोण आहे? हो तुम्ही. आम्ही रोज हरिपाठामध्ये म्हणतो एक हरी आत्मा. अरे आत्मा देवांचा देव, त्याला हरी म्हणतात. आणि तुम्हीच हरी आहात, तुम्हाला सोडून देव नाही. बारकाई नाही का? आत हरी, बाहेर कोण आहे? पुणे जिल्ह्यामध्ये 1530 महात्मा जन्माला आला. पुणे जिल्ह्यामध्ये 1530 महात्मा जन्माला आला. 42 वर्षाचं आयुष्य, 700 एकर जमीन दान केली, 42 लाखाची इस्टेट अरेवरती सोडली. बायका पोर अन्न अन्न करता करता मेली. पोपला पाटील गावाचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. संसाराची माती केली, परमार्थाचा कळस चढवला. ते तुकोबारेनं परमार्थ करता करता सुनो मेरे वतन के लोगो, परमार्थ करता करता तुका तुका राहिलाच नाही, तुका राम झाला. तुका राम दो नाम एकांग, इनकाशी तू भंग गया, उनकाशी तू अभंग. तुकोबाराने तनानं मनानं वाचनिकाने परमार्थ केला, आणि परमार्थ करता करता तुका तुका राहिलाच नाही, तुका कोण झाला? राम झाला. मग जगाला सांगितलं देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. माझा माझा, देव माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. विठ माझी कटवा, विठ माझी कटवा, विठ माझी कटवा, विठ माझी कटवा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा, मी देवाचा. देव पाहवयासी गेलो, तेथे देवच होऊनी ठेलो. जे देव पाहायला गेले ते देव स्वरूप झाले. कोण कोण? शुक, यज्ञवल्क, दत्त कपिल मुनी. हरीशी जाणून हरीच झाले. ते हरीला पाहायला गेले, हरी झाले. आणि मग आपल्याला सांगितलं यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही.
अरे भवसागर मोठा आहे, घाबरण्याची गरज नाही. परमार्थ रूपी नाव आहे ना, संत रूपी नावाडे आहे. सकळांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिजन नामे. म्हणून म्हणजे देव नाही अशी जागा नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, या विश्वात देव आहे पण गुप्त आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तुमच्या गावच्या लाकडामध्ये अग्नी आहे, डोळ्याने दिसतो का? हो महाराज. माणसानं लिहिण्याच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे. माणसानं लिहिण्याच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे. बोलण्याच्या अगोदर श्रवण करायला शिकलं पाहिजे. खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे. हार पत्करण्याच्या अगोदर जिंकायला शिकलं पाहिजे. आणि मरता मरता कधीतरी माणसानं थोडस चांगलं जगायला शिकलं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगता, आजही देव आहे. देव काळ्या पाण्याला गेलेला नाही, आज आहे. आणि देवाचा अनुभव एका सेकंदाच्या आत येतो. ही ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सांगते. मी या विश्वात देव आहे पण गुप्त आहे. लाकडामध्ये अग्नी आहे. तुमच्या गावच्या लाकडामध्ये अग्नी आहे, डोळ्याने दिसतो का? पण लाकडामध्ये अग्नी आहे, डोळ्याने दिसत नाही. मग आतमध्ये लाकडाच्या अग्नी नसतो का? लाकडामध्ये अग्नी आहे, गुप्त आहे. ऊसामध्ये साखर आहे, गुप्त आहे. दुधामध्ये लोणी आहे, गुप्त आहे. शरीरामध्ये आत्मदेव आहे. तुमचा आत्मदेव तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसतो का? मग दिसत जरी नसला तरी आतमध्ये नसतो का? हे राजनवारे त्याला देव म्हणतात. आणि त्या देवाला जाणण्यासाठी हा मंडप आहे, नुसता चपात्या जोडण्यासाठी नाहीये. लाकडामध्ये अग्नी आहे, घर्षण कर. लाकडातला अग्नी प्रकट करायचंय ना, 2 लाकडं घे. लाकडामध्ये अग्नी आहे, घर्षण कर. ऊसामध्ये साखर आहे, खाऊन बघ. दुधामध्ये लोणी आहे, मंथन कर. हृदयामध्ये देव आहे, शोधून बघ. मुद्रा ती 5वी. ज्यांनी शोधलं त्यांनी जगाला सांगितलं. शांती ब्रह्मनाथ बाबा 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये 80,000 अभंग लिहिले, 350 भारुडं लिहिली, 8 ग्रंथ लिहिले. त्याने पूर्वजांना वैकुंठावरून घरी जेवायला बोलवले. ज्याच्या घरी भगवान परमात्मा 36 वर्ष राबले, ज्याच्या दारामध्ये दत्तात्रय चोपदार झाले, जो स्वतः शांत आहे, संत आहे आणि श्रीमंत आहे, त्या नाथ बाबाने देवाला जाणलं. मग जगाला सांगितलं. मुद्रा ती 5वी. लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष. मग तुम्ही रामाची मूर्ती पाहिली, कृष्णाची पाहिली, ए भाऊ हरीची मूर्ती पाहिली का? हरीची मूर्ती बनवणार अजून जन्माला यायचंय. एकच हरी, बाकी सगळी दुकानदारी. मग लाकडामध्ये अग्नी घर्षण कर. ऊसामध्ये साखर आहे, खाऊन बघ. दुधामध्ये लोणी मंथन कर. हृदयामध्ये देवे शोधून बघ. हृदयामध्ये देवे शोधून बघ. लाकडामध्ये अग्नी घर्षण कर. दुधामध्ये लोणी मंथन कर. ऊसामध्ये साखर आहे. 58 वर्ष झाली, अजून ऊसाला माहित नाही ऊसामध्ये साखर आहे. ऊस लय खोडीचा. एवढी वर्ष झाली ऊसामध्ये साखर आहे, तरी ऊसाला माहित नाही ऊसामध्ये साखर आहे. ऊस लय खोडीचा. ऊस काय करतो माहिती महाराज? जो शेतकरी शेतामध्ये ऊस लावतो तो शेतकरी कधी ऊस तोडत नाही. जो शेतकरी शेतामध्ये ऊस लावतो तो शेतकरी कधी ऊस तोडत नाही. ऊसाला तोडणारा टोळकच्या टोळकं बोलवावं लागतं. महाराष्ट्र मध्ये 57 संत जन्माला आले. हे 57 संत या खोडीच्या ऊसाला तोडणाऱ्या टोळकाच्या टोळक आहे. आणि हे टोळकं तोडायला आलं ना, त्या खोडीचा ऊस पाचरामध्ये लपून बसतो. पाचरात. कोणाबद्दल सांगतो? ऊसाबद्दल सांगतो. ऊसामध्ये साखर आहे, परंतु गेली एवढे वर्ष झाली अजून ऊसाला माहित नाही ऊसामध्ये साखर आहे. ऊस लय खोडीचा. मग संत काय करतात? त्या ऊसाच्या मुंडक्यावरती पाय देतात, त्याला मुलासकट तोडून घेतात. त्या खोडीच्या ऊसाला साखर दंडाखाली मुळीमध्ये नीट बांधतात, तरी खोडीचा ऊस मुळीमध्ये नीट बांधला जात नाही. ऊस कीर्तन जरी गेला तरी नीट मांडी घालत. कोणाबद्दल सांगतो? ऊसाबद्दल सांगतो. ऊसामध्ये साखर आहे, परंतु गेली एवढ्या वर्ष झाली अजून ऊसाला माहित नाही ऊसामध्ये साखर आहे. ऊस लय खोडीचा. मग संत काय करतात? या ऊसापासून साखर बनवण्यासाठी याला साखर कारखान्यामध्ये पाठवतात. एकदा का ट्रॉली, एकदा का ट्रॅक्टर. सिरीज भावी गावातून निघाला, एकदा का ट्रॅक्टर निघाला आणि ट्रॅक्टर हायवे रोडला लागला. खोडीच्या ऊसानं हायवे रोडला उडी.
कीर्तन श्रवण केलं का असं वाटतंय माळकरीच व्हावं. आणि झाला माळकरी. थोडे दिवस निघून गेले ना, गावची जत्रा आली, झिंगण्याग चिकण्याग वाजायला लागलं का बुवानी माळ. समजायचं खोडीच्या उसाना रोडला उडी, जिथं उडी मारतो तिथंच त्याचा बोर्ड लागतो, येथे थंडगार उसाचा रस मिळेल, येथे थंडगार उसाचा रस मिळेल, येथे थंडगार उसाचा रस मिळेल. आणि त्या उसाच्या शेजारी चरका असतो, चरका. मग त्या खोडीच्या उसाला चरक्यात घालायचं, परत बाहेर काढायचं, परत फोल्डिंग करायचं, परत ढकलायचं. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. कोणाबद्दल सांगतो? उसाबद्दल सांगतो. उसामध्ये साखर आहे. परंतु गेली एवढं वर्ष झाली अजून उसाला माहित नाही उसामध्ये साखर आहे. उसले खोडीचा. मग संत काय करतात? त्या उसाला परत बाहेर काढतात, परत फोल्डिंग करतात, परत ढकलतात. फिर चौऱ्याऐंशी, फिर चौऱ्याऐंशी, फिर चौऱ्याऐंशी. अरे उसाचा पार भुसा होतो तरी उसाला माहिती. कोणाबद्दल सांगतो? हे उसावो, या जीवरूपी उसामध्ये शिवरूपी साखर आहे. परंतु संत रूपी कारखान्यामध्ये गेल्याशिवाय ही शिव स्वरूप साखर प्राप्त होणार नाही. आणि म्हणून माझ्या साधू संतांना सांगितलं, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन